हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज आहे नरक चतुर्थी. तर नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी सकाळी दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची, भरभराटीची व आरोग्यदायी जावो. तसेच तुमच्या सगळं इच्छा पूर्ण हो, यश सुख समृद्धी तुमच्या घरी येवो ही एवढी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे जे आहे ते अनारसाचं पीठ मी तुम्हाला दाखवलं होतं, मिक्सरला बारीक करून ठेवलेलं. त्यामध्ये साखरही मिक्स करून ठेवलेलं होता मी. पण आता कणिक मळते कणिक मळते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर थोडंसं ह्यामध्ये डालडा तूप घालायचं आहे. नाही घातलं तरी चालते आणि घातलं तरी पण चालते. तर मी घालत आहे थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी. आणि त्यामध्ये एकदम किंचितसा थोडासा खायचा सोडा देखील घालायचा आहे आपल्याला. तर तो सुद्धा मी घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण ह्याला पाणी टाकून किंवा दूध टाकून तुम्ही एकदम ह्याला पीठ मळण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. कारण काय होतं, ही पीठ जे आहे ना जास्त पाणी सोडतं. त्यामुळे जसं लागेल तसं ह्याला घट्ट तिंबण्याचा प्रयत्न करा. 1-2-3 चमचेच ह्याला दूध लागतं तिंबण्यासाठी. तर तुम्ही एक्स्ट्राचा अजिबात टाकू नका, जसं लागेल तसं घ्या. कारण लागेल तसं घेता येतं पण काढता येत नाही. त्यामुळे तुम्ही जसं लागेल तसंच घ्या आणि घट्ट कणिक मळा. कारण ते सगळे तुमचे होईपर्यंत शेवटला कणिक जी आहे ना ती सैल होते. तर असो, इथे मी जसं लागेल तसं एक चमचा घेऊन 2-3 चमच्यामध्ये ही कणिक जी आहे ती मी मळून घेतलेली आहे आणि आपल्या अनारसाची कणिक जी आहे ती तयार केलेली आहे. त्यावेळेस तुम्ही पाहिजे तसं प्रमाण घेत कणिक मिळताना त्यावेळेस कणिक तिंबायला वेळ लागतो. तर याला 10 तरी मिनटं लागली असतील कणिक मळून घेण्यासाठी. तर याची छान अशी कणिक मळून घेतलेली आहे. आणि बघा, 1 कप दूध घेतलं होतं मी, त्यामधलं तेवढं दूध शिल्लक आहे आणि कणिकसुद्धा आपली मळून तयार झालेली आहे. मी काही जास्त वेळेस याला भिजत ठेवलेलं नाही, काही नाही, लगेच अनारसे करायला मी घेतलेले आहेत. आणि अनारसे करण्यासाठी मी तीळ वापरत आहे, खसखस नाही आहे माझ्याकडे. आणि एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेच मी अनारसे तयार करून घेतलेले आहेत. तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही पोळपाटावरती थापून घेऊ शकता. एक छोटीशी छान अशी कॅरी बॅग घेऊन त्यावरती तुम्ही प्लॅस्टिकवरती सुद्धा लाटू शकता किंवा असे हातानं थापून घेऊ शकता आणि वरती हातावरती सुद्धा बनवू शकता. तिन्ही पद्धतीने तुम्ही बनवू शकता. मला हे असे थापत बसण्यापेक्षा हातावरचे पटपट होतात. ज्यावेळेस लाटायचे आहेत त्यावेळेस तुम्ही त्या प्लॅस्टिकला तेल लावू शकता किंवा हातावर सुद्धा असे तेल लावून हे करू शकता. पण तेल लावले जास्त सैल होतात, त्यामुळे असेच तुम्ही पटपट करून घेऊ शकता. असे पटपट होतात सुद्धा आणि एक तळायला टेन्शन पण येत नाही. तर असे एकदम पद्धतशीर शांत मनाने ज्यावेळेस आपण अशा नव्या जुन्या वस्तू करतो ना त्यावेळेस त्यात छान होतात. तर असं ह्यावेळेस मी एकदम पद्धतशीर केलेले आहेत अनारसे, त्यामुळे व्यवस्थित आणि छान झालेले आहेत. तर बघा कसे मस्त टम्म फुगलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत बघा. तर सायंकाळची वेळ होती आणि आज हा पहिलाच पदार्थ मी करायला घेतलेला होता. तर म्हटलं गोडापासून सुरुवात करूया, म्हणून मी अनारशापासून सुरुवात केलेली आहे. आणि प्रतीक्षा बाहेर रांगोळी काढत आहे. मी घरामध्ये अनारसे आणि चकल्या करायला घेतलेल्या आहेत. तर चकलीची अजून कणिक मळायची बाकी आहे. अगोदर म्हटलं एक करून घेऊया, म्हणजे अजून संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा बाकी आहे. तर एक झाल्याच्या नंतर सगळं जर करून ठेवलं तर ते एकदम म्हणजे काम कसं आपल्या ते पटपट करावं लागतं आणि हे राहिलं ते राहिलं म्हणून कोणतंच काम एकचित्ताने होत नाही. त्यासाठी एक करून घ्यावं म्हटलं, म्हणून मी म्हटलं अनारसे झाल्याच्या नंतरच आपण कणिक मळूया, जसा वेळ भेटेल तसं करूया. तर मग अनारसे करून घेतले. अनारसे झाल्याच्या नंतर मी स्वयंपाक करून घेतला आणि नंतर जे आहे ते आपली चकलीची कणिक मळलेली आहे. चकलीची कणिक मळताना मी तुम्हाला कुठलाही व्हिडिओ वगैरे काढलेला नाही आहे, कारण भाजणीचं प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. पण कणिक मळताना त्यामध्ये जे साहित्य घेतले आहे ते मात्र दाखवलं नाही, कारण फोन आलेला होता. फोनवर बोलत मी ती कणिक मळून घेतली आणि व्हिडिओ काढायचा राहून गेला.
आणि प्रतीक्षाची इतर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. तिने दिवे वगैरे सर्व जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. ह्यावेळेस पूर्ण दीपावलीचं संध्याकाळचं काम जे आहे ते प्रतीक्षेचाच मागं आहे आणि तिला रांगोळी करायचा खूप उल्हाससुद्धा आहे. तिला प्रत्येक कामाचा उल्हास आहे आणि करतेसुद्धा सगळं काम मन लावून आणि तिचा मला खूप म्हणजे खूप आधार आहे. त्याच्यामुळे माझे सगळे कामं पटपट होतात. तर चला, एवढे अनारसे जे आहेत ह्यावेळेस मी कमी केलेले आहेत, कारण करायच्या आधी का कुणास ठाऊक अनारशाला म्हणजे दुसऱ्या कुठलं काम कर अगर एवढंच कर तेवढंच कर असं कोणी म्हणत नाही. पण ह्यावेळेस सगळेच म्हणत होते की तुला काय करायचं तर कर, मला फक्त हेच खायचं आहे. म्हणजे मोठ्या मुलाला विचारलं, त्यांनी सांगितलं की मला काही नाही, मला फक्त चकलीच खायची आहे. प्रतीक्षानं सांगितलं मला जामून करा खायचे आहेत. म्हटलं चला, पण तरीसुद्धा देवाच्या नैवेद्यासाठी म्हणा आणि अनारसे मलासुद्धा आवडतात, तर त्यासाठी म्हटलं चला करूया. साहेबांचा तर प्रश्नच नसतो. त्यांनी कधीही विचारा तुला काय करायचं तो कर, नसता म्हणत असतात आपण आणूया थोडं थोडं बाहेरचं, नाही तर काहीच करायचं नाही असं म्हणत असतात. त्यांना असं वाटतं की एक जर काम नवं जुनं करायला घेतलं, ही पण परेशान होती आणि आम्हाला पण परेशान करते. त्यासाठी ह्यांनी कुठलंच करायला नको म्हणतात. पण सण असतो, घरी केल्याशिवाय थोडंच आपल्याला खायला भेटतं आणि बाहेरच्या सगळ्याच वस्तू आपल्या खिशाला परवडणाऱ्या नसतात. त्याशिवाय तेलकट असतात आणि त्या एवढ्या म्हणजे आपण म्हणतो ना बरकतवानीसुद्धा नसतात. त्यासाठी घरच्याच वस्तू सगळ्या खाण्यासाठीसुद्धा चांगल्या आणि आपल्याला त्यातून शिकायलासुद्धा भेटतं आणि घरी केल्याचा आनंद काही वेगळाच असतो. होती आणि फोनवर बोलत बोलत म्हटलं काय कमी जास्त झालं काय माहिती, कशा होतात कशा नाही, पण छान झालेल्या आहेत. जास्त जेवढ्या कडक तळल्या तेवढ्या खुसखुशीत झालेल्या आहेत आणि मस्त म्हणजे चव पण काही तिखट मीठ वगैरे असं काही कमी पडलेलं नाही आहे. त्याच्यात सांगते मी तुम्हाला काय काय टाकलेलं आहे. लाल तिखट टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, तीळ टाकलेले आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे आणि जी वनस्पती घी आपण डालडा म्हणतो ते सुद्धा मी ह्याच्यात कणिक मळताना टाकलेलं आहे. तुम्ही तिच्यात तूप जर नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तेल कडक करूनसुद्धा टाकू शकता. तर चकली माझी कधीही बिघडत नाही आहे. भले गेल्या वेळेस मात्र मी काय केलं तर माझ्याकडे साहित्य म्हणजे कुठलंच अवेलेबल नव्हतं. म्हटलं सण झाल्यावर करून काय उपयोगाचं ना, म्हणून मी गौराईच्या वेळेस ना डाळ शिजवली, घरचंच बेसन पीठ घेतलं, तांदूळ घेतली आणि बिना भाजणीची घरच्या साहित्यामध्ये चकली तयार केली होती. गरम गरम खायला तर एवढी टेस्टी झाली ना, पण नंतर थोडीशी वातड झाली होती. पण ही जी आपण भाजणीची करतो ना ती बिलकुलही थोडीही वातड वगैरे होत नाही आहे. चला, चकली आणि अनारसे 2 पदार्थ झालेले आहेत. आज आहे नरक चतुर्थी. तर आता काय काय संध्याकाळची पूजा वगैरे सगळं बाकी आहे. जॉबला पण जायचं आहे, त्यातमध्ये दुसरं पण काम निघलेलं आहे आणि काय काय करणं होते काय नाही. आजची पूजा आणि बस एवढंच. सध्याचा स्वयंपाक वगैरे आपला डेलीचा जो आहे तेवढंच होत आहे. आता बघूया, जसा वेळ मिळेल तसं करायचं आणि खायचं. मग आता सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट होत नाही आहेत आपल्याला. तर सगळं आवरेपर्यंत 12 वाजले होते आणि तिथून नंतर एका हातावर थोडीशी मेहंदी काढली, तर तो मात्र काही व्हिडिओ वगैरे काढलेला नाही. हा आहे नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी सकाळी काढलेला व्हिडिओ. तर हे जे आहे ते मी उठणं तयार केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, थोडंसं चंदन पावडर टाकलेलं आहे, थोडेसे तीळ भाजून मिक्सरला बारीक केलेले आहेत. 5 वाजता उठलेली होती मी, 5 वाजताच हे सगळं तयार केलेलं आहे मी आणि 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत मी फक्त आणि फक्त स्वतःलाच वेळ दिलेला आहे. काय झालेलं आहे, अंघोळीच्या अगोदर मी बाथरूमसुद्धा क्लीन करून घेतलं, मी फ्रेश झाले आणि त्यानंतर थोडंसं तिळाचं तेल जे आहे ते मी सुद्धा लावून घेतलं आणि म्हटलं चला आता उठणार तर कोणीच नाही आहे, मग आपण आपल्यालासुद्धा थोडासा वेळ पाहिजे. तर वर्षातून एकदाच हा दिवस येतो, तर त्यासाठी आपणसुद्धा थोडंसं छान असं फ्रेश व्हावं म्हणून मी काय केलं, तिळाच्या तेलाने माझेसुद्धा हात पाय वगैरे मालिश करून घेतले, चेहरा मालिश करून घेतला आणि नंतर ते अर्धा तास मुरून दिलं आणि नंतर उठणं लावलेलं आहे. म्हणून माझा सगळा सकाळचा 1-1.25 तास माझा त्याच्यामध्येच गेला, सगळं आवरण्यामध्ये. उठणं तयार करण्यात, भांडे उचलून ठेवले, किचन साफ केलं, दारचं झाडून पाणी, रांगोळी नाही काढली, रात्रीची छान होती म्हणून ती तशी ठेवली
आणि बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि मी सुद्धा आंघोळ वगैरे करून घेतली. तेवढ्यामध्ये ह्यांनी आले होते. उठणं लावून घेतलं कारण आंघोळीचा मान आपला पाडव्याचा असतो. आज मात्र बहीण भावाच्याच आंघोळीचा मान असतो म्हणून मी उठणं लावून दिलेलं आहे, तेल लावून दिलेलं आहे. बस तेल मात्र सगळ्यांना लावून दिलं, थोडं थोडं का होईना. जास्तीचं मालिश जरी नाही करणं झालं तरी पण थोडं थोडं तिळाचं तेल लावून दिलं सगळ्यांना आणि उठणे लावलेले आहे. चला, इथंच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय.